नमस्कार सर्वांना. द होम शेफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटण मसाला. आजची जी रेसिपी आहे ती खूपच स्पेशल आहे आणि जिभेची चव वाढवणारी आहे. तर या मटण मसाल्याची रेसिपी आपण इतकी सुंदर बनवणार आहोत, इतकी चविष्ट बनवणार आहोत की 2च्या जागी 4 चपात्या नक्की खातील सगळे. तेव्हा झटपट बनणारी आणि तितकीच चविष्ट बनणारी मटण मसाल्याची रेसिपीला सुरू करूया. तर सर्वात आधी इथे मी 250 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. मटण 2 वेळा पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून याला छानसं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत मटण जे आहे छानसं मॅरिनेटही होईल. त्यामुळे आपण हे हलवून साईडला ठेवून टाकूया. आता इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे किसलेलं खोबरं आपण घेतलेलं आहे. तर खोबरं जे आहे ते छानसं आपण भाजून घ्यायचं आहे. जास्त काळं न पडू देता आपण थोडंसं गुलाबी होईपर्यंत खोबरं जे आहे छानसं भाजून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता खोबरं छानसं भाजलं गेलेलं आहे. आता त्याच गरम कढईमध्ये इथे 2 ते 3 चमचे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. फुटाण्याच्या डाळीमुळे आपल्या मटणाच्या ग्रेव्हीला छानसा घट्टपणाही येतो आणि त्याची चवही छान येते. त्यामुळे आता हे फुटाण्याची डाळ आपण 1 ते 2 मिनटासाठी फक्त भाजून घेणार आहोत. जास्त भाजण्याची गरज नाही आहे कारण ही आधीच भाजलेली असते. आता भाजलेली फुटाण्याची डाळही आपण काढून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेलं आहे. तर तेही आपण थोडंसं परतवून घेणार आहोत. थोडेसे गुलाबी होईपर्यंत आपण तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती आपण मीडियमच ठेवणार आहोत. त्यामुळे आपला कांदा करपला जाणार नाही. कांदा छानसा परतला गेला आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. ते टोमॅटो आपण टाकलेले आहेत. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मटण करीमध्ये लसणाचं प्रमाण जास्त असेल तर भाजीला जास्त चव येते. त्यामुळे मी इथे जास्त थोडंसं लसूण घेतलेलं आहे. पण जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी करू शकता. 1 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे. 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या विलायच्या टाकल्या आहेत. आता हे सगळं सारण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याचा सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छानसं परतवून घेणार आहोत. आता हे सगळं साहित्य छानसं शिजावं त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं हे जे सगळं साहित्य आहे छानसं शिजलं जाईल आणि मऊ होईल. त्यामुळे सगळ्या मसाल्यांचं फ्लेवर जे आहे ते छानसं याच्यामध्ये मिक्स होईल. आता हे 1-2 मिनटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत जोपर्यंत याचं पाणी आटत नाही तोपर्यंत. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि कांदा, टोमॅटो आणि बाकीचे मसाले छानसे शिजले आहेत. आता हे मिश्रण गार होऊ द्यायचं आहे. जोवर कांदा टोमॅटोचं मिश्रण गार होत आहे तोवर आपण इथे डाळे आणि खोबऱ्याचं मिश्रण वाटून घेऊया. ज्यांना डाळे आवडत नसतील ते डाळे स्किप करू शकतात आणि फक्त खोबरं भाजूनही इथे घेऊ शकता. खोबरं आणि फुटाण्याची डाळ छानशी वाटून झालेली आहे. आता कांदा टोमॅटोचं जे सारण आहे तेही छानसं गार झालेलं आहे. तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्याच्याचमध्ये 1 वाटी भरून कोथिंबीर घ्यायची आहे. आता हे सगळं वाटण आपण छानसं पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि इथे आपला ग्रेव्हीसाठीचं वाटण छानसं वाटून तयार झालेलं आहे. या वाटणामुळे आपल्या मटण मसाल्याला इतकं सुंदर चव येणार आहे की तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने मटण मसाला बनवाल. आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल जे आहे ते जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आपल्याला, कारण सुरुवातीलाच तेलामध्ये आपण इथे लाल तिखट टाकलेलं आहे. यामुळे काय होईल, आपल्या मटण मसाल्याला सुंदर रंगही येईल आणि मस्त अशी तर्री सुटायला मदत होते. गॅस फ्लेम सध्या आपण लोच ठेवलेली आहे म्हणजे तिखट आपलं जळलं जाणार नाही. थोडा वेळ आपण याला हलवून घ्यायचं आहे. आणि आता तेलामध्ये जे वाटण आपण रेडी करून ठेवलेलं होतं ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता इथे तेल जे आहे मी ते 5 ते 6 मोठे चमचे घेतलेलं आहे आणि तिखट जे आहे मी ते 3 मोठे चमचे घेतलेलं आहे. थोडंसं तिखट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता हे वाटण तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तसं तर कांदा, टोमॅटो आणि बाकीचे मसाले आपण आधी शिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनटासाठी आपण हे वाटण असंच तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. आता या वाटणाला छानसं तेल सुटलेलं आहे आणि छानसं शिजलंही आहे. त्याच्याचमध्ये आपण डाळीचं आणि खोबऱ्याचं वाटणही टाकून एकदा परतवून घ्यायचं आहे.
इथे ग्रेव्ही थोडीशी घट्ट झालेली आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून त्याला विसळवून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण याच्यात टाकून याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण ही ग्रेव्ही 4 ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आणि इथे 4 ते 5 मिनिटानंतर ना आपण चेक करत आहोत. तुम्ही पाहू शकता किती छानसं तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजवरती आपण बाकीचे मसालेही या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. इथे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि जे मटण आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते मटणही आपण याच्यात टाकायचं आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यावर इथे मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे मटणाच्या भाजीला तर्री यायला मदत होते, त्यामुळे गरम पाणीच आपण इथे घ्यायचं आहे. आता हे सगळं पाण्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे, कारण मटण शिजायला थोडंसं वेळ लागतं. तुमच्या कुकरमध्ये मटण शिजायला किती वेळ लागतं त्यानुसार इथे आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि इथे कुकरच्या मी 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहत आहात आपलं मटण जे आहे ते खूपच छानसं शिजलेलंही दिसत आहे आणि याला तर्रीही छानशी सुटलेली आहे आणि रंग खूप सुंदर आलेला आहे. तर मटणाची ही भाजी पाहून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि कोणाकोणाला रेसिपी आवडली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मटण मसाला मटणाची भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आणि इथे आपला झणझणीत मटण मसाला किंवा मटणाची भाजी म्हणा तयार आहे. याला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाही सोबत खा. आणि अशा जबरदस्त आणि सुंदर झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा भेटूया पुन्हाच अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग.